आपल्यासोबत आहेत गोपाळचे आई वडील. आपण यावर त्यांची काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेऊयात. हे बघा, माझ्या लेखांना काही बी नाही केलंय. तो निर्दोष आहे आणि हे जे बी काय आरोप लावलेत ना ते समजे खोटे आहेत. वरनं त्याला डांबून बी ठेवले त्यांनी. आपण गोपाळच्या मित्रांशी संवाद साधूयात. या प्रकाराबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेऊयात. काय म्हणणं असणार आहे त्या? गोपाळ देव माणूस आहे आमचा, त्यांनी काही चूक नाही केली. हा अहो त्याचं त्याच्या बायकोवर म्हणजे आमच्या लाली वहिनीवर लय प्रेम आहे. किंवा असं काही करू शकत नाही तर अजिबात नाही. हा एक मिनिट हे धर. आणि मी सांगतो या पोलिसांना आहे ना त्यांना खरा आरोपी भेटला नाही म्हणून गोपाळला जाणून बुजून अडकवण्याचा प्रयत्न केलाय. मी पत्रकार आहे, माझं स्वतःच चॅनल आहे. हो आपण मी सांगू इच्छितो या ठिकाणी की आम्ही ग बसणार नाही. आम्ही गोपाळला न्याय हा मिळवून देणारच. ॲज अ सरपंच मला असं वाटतं की माझ्यासारखा हुशार आणि देखणा पत्रकार असताना गोपाळला कुणीही अडकवून ठेवू शकत नाही. आणि माझ्यावर तर भल्या भल्या मुली घायाळ होतात. मी जामकरांना सहज घायाळ करून गोपाळला सोडून आणू शकतो. मला स्वतःला माझ्यावर विश्वास आहे. माझं स्वतःचं चॅनल आहे. अरे ॲज अ सरपंच मला बोलू देशील का नाही? काय बोला बोला, यांनाच बोलू द्या. तर ॲज अ सरपंच म्हणून माझं कर्तव्य आहे की गावातल्या प्रत्येक नागरिकाचं संरक्षण करणं. आणि त्यासाठीच हा जो दिसतोय ना तो आजचा मोर्चा मी काढलेला आहे. अरे मी म्हणजे आपल्या सगळ्यांनी रे. आणि आपल्या गावच्या निर्दोष अशा देव माणसाला आपण न्याय दिल्याशिवाय मुळीच स्वस्थ बसायचं नाही. काय हे बघा, माझ्या लेखाला सोडावं कसं पण. आणि आमची ही संधी व्यथा आहे ना तुम्ही कसं बी करून लोकांपर्यंत पोहोचवा. त्यामुळे काय होईल, पोलिसांवरती दबाव येईल आणि माझ्या लेखाला सोडतील ते. मला काहीतरी बोलायचंय. थांबा थांबा, अमिताभ कॅमेरा सुरू कर. तर नमस्कार, मी पत्रकार झुंजार. आज या ठिकाणी सांगू इच्छितो की मी माझ्या सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतोय, आवाहन करतोय की त्यांनी सगळ्यांनी आपल्या गोपाळच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. कारण आपल्याला सत्याची कास धरून आपल्या गोपाळला न्याय मिळवून द्यायचा आहे. लावा ताकद. देव माणसाला नाही मिळालाच पाहिजे. जामकरांनी राजीनामा दिलाच पाहिजे. गोपाळला न्याय मिळालाच पाहिजे. जामकरांनी राजीनामा दिलाच पाहिजे. आओ, आपला गोपाळ ठीक असेल ना? जामकर साहेबांनी त्याला मारलं तर नसेल ना? आओ, बराच वेळ झाला. जामकर साहेब बाहेर का येईना झालेत? मला काय माहित, एवढी माणसं जमलेत, पत्रकार आलेत म्हटल्यावर घाबरून आत बसले असतील. एक काम करा ना, तुम्ही एकदा जाऊन बघून या की त्यांना. त्याचा काय उपयोग होणार नाही. ते काय माझं ऐकून त्या गोपाळला सोडणार आहेत काय? काय आपलं बघ सरपंच आहे, तुम्ही तरी जाऊन जरा बघा की जामकर साहेब काय येईना झालेत. हा बोलत आहे. मी आत गेलो तर आपल्या सगळ्यांचा राग माझ्या एकट्यावर काढतील. हे हे बघे, साहेब आले साहेब आले साहेब आले. अहो तुम्ही कशाला आलेत? जामकर साहेबांना पाठवा बाहेर. आणि आम्हाला तुमच्याशी बोलण्यात काही रस नाहीये. आम्ही जे काय बोलायचं ते साहेबांबरोबर बोलू. हा हे येड्यांनो, साहेबांची गाडी दिसते का इथं? हा? साहेब आत चौकीत नसणार आहेत. तुम्ही बसलेत नुसते बोंबलत. जामकर साहेब नाहीयेत, ते गोपाळा घेऊन कोर्टात गेलेत. एक तर परत जावा, नाहीतर ते येईस्तोपर्यंत वाट बघत बसा. ए झुंजार, अहो साहेब, मग आधी नाही सांगायचं वय? अहो कवा धरणं आम्ही बोंबलतो इथं सगळे. नाहीतर काय. तरी मी भंगावर पत्रकाराला कधीपासून सांगतोय जा जाऊन बघून ये म्हणून. याचं थोबाड फोडलं पाहिजे. लगा उन्हा तानाचं इथं घोषणा देऊन घसा केलाय माझा. जीव घ्या ना पाहिजे. जामकर साहेबांनी राजीनामा गेलाच पाहिजे. जामकर साहेबांनी राजीनामा गेलाच पाहिजे. जामकर साहेब मुर्दाबाद. जामकर साहेब, तुम्ही आमच्या या निष्पाप गोपाळाला पकडून चांगलं नाही केलं. देव माणूस आहे आमचा त्यो. तुम्हाला त्याला सोडावंच लागेल आणि आमच्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा तुम्हाला द्यायला लागतील आताच्या आता. लोकशाहीचा चौथा खांब जागा झालाय.
आता वादळ येणार साहेब. हा साहेब माझ्या लेखाने काही बी नाही केलंय हो, त्यांना कशा पाय डांबून ठेवलंय तुम्ही? गोपाळला न्याय मिळालाच पाहिजे. जामकर साहेबांनी राजीनामा दिलाच पाहिजे. थांबा थांबा थांबा. मला कल्पना आहे तुम्ही बराच वेळ झालं माझी वाट बघताय, पण तुम्ही अजिबात चिंता करू नका, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमच्या मनात ज्या ज्या शंका आहेत, तुमच्या मनात जे जे प्रश्न आहेत, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी लगेच देणार नाही. पण मी तुम्हाला म्हणालो की जेव्हा केव्हा मी तुमच्या समोरील या टेलरच्या बाबतीत सबळ पुरावे घेऊन येईन. आलोय. अहो माझ्या लेखानं काय बी गुन्हा केला नाही, मग कसलं पुरावा घावतायत तुम्हाला? आणि जर घावले असते तर दाखवा आम्हाला पुरावे, बघायचेत आम्हाला. आम्हाला बघायचे पुरावे. बघायचं आहे आम्हाला. ते पुरावे म्हणजे काय, कबूतर आहे तुम्हाला दाखवायला? शांततेचं प्रतीक पांढरे कबूतर? तरी मी तुम्हाला शब्द दिला होता, पुरावे दाखवतो. वेळ. ही लालीची चेन, याच्यावर रक्ताचे डाग आहे. लालीची साडी, याच्यावर सुद्धा रक्ताचे डाग आहे. त्या गोपाळ नावाच्या टेलरच्या गोडाऊन मध्ये सुद्धा रक्ताचे नमुने सापडले. चेनवरचे रक्ताचे डाग, साडीवरचे रक्ताचे डाग, गोडाऊन मधले रक्ताचे नमुने, हे सगळे नमुने लालीच्या रक्ताशी मॅच झालेत. फोरेन्सिक रिपोर्ट मध्ये हे सगळं आलेलं आहे.